67व्या वरिष्ठ माती आणि गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत 2024-2025 दिनांक 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क या मैदानात होणार आहे। या मैदानाची पाहणी अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी केली। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने 67व्या वरिष्ठ माती आणि गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी किताब लढत 2024-2025 दिनांक 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क या मैदानावर होणार आहे। या मैदानाची पाहणी अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी केली। यावेळी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, संपत पारसकर, भैया गंधे, दामोदर बटेजा, डॉक्टर ज्ञानेश्वर दराडे, संतोष गांधी, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप अण्णा भोंडवे, हिंद केसरी पैलवान योगेश दोडके, अहमदनगर अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पैलवान अर्जुन शेळके, महाराष्ट्र केसरी पैलवान अशोक भाऊ शिर्के, महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे, सचिव डॉक्टर पैलवान संतोष भुजबळ, सह सचिव पैलवान प्रवीण खुले यांच्यासह पदाधिकारी आणि शहर आणि जिल्ह्यातील सर्व पैलवान आणि वस्ताद मंडळी उपस्थित होते। या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला संलग्न असलेल्या 36 जिल्हे, 6 महानगरपालिका असे एकूण 42 संघ सहभागी होणार आहेत। या स्पर्धेत एकूण 840 कुस्तीगीर सहभागी होत असून या स्पर्धेदरम्यान 850 ते 900 कुस्त्या होणार आहेत। जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा पार पाडणार, त्याच्याकरता आज मैदानाची पाहणी करण्यात आली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, हे सर्वांनाच निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आणि या स्पर्धेच्या करता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लाल मातीतले मल्ल या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत। जवळपास 1000च्या पेक्षा अधिकचे मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत। एक सकाळपासून तर अगदी संध्याकाळपर्यंत या कुस्तीच्या स्पर्धा पार पडणार आहेत। निश्चित महाराष्ट्राची एक वेगळी लाल मातीतली कुस्ती ही जगभर प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राच्या एक मातीला एक वेगळं महत्त्व या कुस्तीच्या मैदानामधलं आहे आणि म्हणून कुठेतरी आता पुढच्या पिढीला हा एक वारसा मिळाला पाहिजे। अनेक मल्ल महाराष्ट्राच्या मातीतून घडले पाहिजेत, त्याच्याकरता या स्पर्धेचा उपयोग निश्चित रूपाने होणार आहे आणि दरवर्षीच या स्पर्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये संपन्न होत असतात। या वर्षीचा तो बहुमान आपल्या या संघटनेच्या वतीने आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला देण्यात आला, त्यामुळे संघटनेचे देखील महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। समारोपसाठी तिन्ही लोकांना निमंत्रण देऊन आलेलो आहोत, त्यामुळे आता ज्याची जी वेळ असेल त्या प्रकारे त्या मंडळी त्याच्या वेळेप्रमाणे भेट देऊन जातील। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।